आमच्यासाठी ड्रेसेस आणले, आमच्यासाठी खावाने, तर मग छान वाटते. आज सगळ्यांना दाखवणार. म्हणजे की माझ्या सासूबाईंनी साडी घेतली, ही पिंक कलरची. ही साडी दादा वहिनी म्हैसूरला गेलते तेव्हा त्यांनी आणलेली आहे. तर ही म्हैसूर सिल्क अशी. हा एक असा सुंदर ड्रेस आहे. कपड्यांची शॉपिंग माझ्या शरूच्या बाबांनी केली, त्यांच्या चॉईसनी. हे सगळे त्यांनी कपडे ऑर्डर केले. हॅलो, माझं नाव सीमा आणि आहे ना, आजी आणि आजोबा आले तर मग त्यांनी आमच्यासाठी छान गिफ्ट आणले, आमच्यासाठी ड्रेसेस आणले, आमच्यासाठी खावाने, तर मग छान वाटते. आज सगळ्यांना दाखवणार आहे आता. तर मग मी आता आम्ही व्हिडिओ चालू करू. आता व्हिडिओ चालू केला. आम्हाला सांगत होतं काय आजोबा आजी आले त्यांनी छान वाटते असं. आणि आता खूप सारे गिफ्ट आणलेत ना आजी आजोबांनी, ते आता तुम्हाला दाखवणार आहे. शर्वरी सिमई सगळ्यांसाठी खूप सारा खाऊ, हो की नाही. तर अशा प्रकारे कुर्ते आहेत, एक आजोबांचा आणि एक डॅडींचा, सेम सेम. टू बॉयज फोर गर्ल्स, नाही 5. हे पण डॅडींचा ड्रेस आहे. लाट लागते. शर्ट हे पण दादूसाठी आणले समर मध्ये. डॅडींचे टी शर्ट्स आहेत 2. त्यांच्या आवडीचे रंग आहेत हे. आणि हे माझा ड्रेस आहे. इतकं हळूच बोलले, आवडते. हा शर्वरीसाठी छान तिचे पुन्हा आजीने शिवून घेतलेत खूप सारे ड्रेस. तर हे कापड आणून त्यानंतर छान ड्रेसेस शिवून घेतलेत अशा प्रकारे. तर काही ड्रेस मोठे आहेत आणि काही आता घालता येतील, म्हणजे आता गणपतीत किंवा आता नवीन कुठे जायचं असेल बाहेर तर हे आता मापचे. आणि हे अशा प्रकारे लॉंग गाऊन शिवले. मला हे वाला आवडलेला. तो तुझाच आहे. आणि माझा कुठला आहे तो पिंक वाला. पिंक आवडते ना. हा मग गमत जाऊ. तिचं झालं ना मग आपण करायचं. हे पण एक ड्रेस आहे. हा पण आजीने आणला पुण्यात. हे पण ना आताच घालून टाकाय ना. हे आतमध्ये हे ठरवून आणि बेल्ट ते गळ्यात घालायचं. असं घालायला. काय आणि पिन हॅलो किटीची. होय, असं लाव. हे छान आहे कॉटनचे, आता उन्हाळ्यात घालायला. आता पण घालू शकतो हो घालू शकतो. आपण बाहेर आपला व्हिडिओ झाला ना मग घालायचं सगळं. समर मध्ये हे आपण बाहेर स्कूल झाला. हे दीदीचं मोठं. श्रीमईचं नाही ग, श्रीमईचं बर श्रीमईचं. हा श्रीमईचं. दोघी पण घालतात की. बर किती छोटे आहे. जो 7 to 8 चा लिहिले आणि छोटा आले ते. आणि शिमूला बसणार पण नाही. शिमूला बसतोय. शिमू आजीची शॉपिंग दाखवते मी. हे माझे हे पण ह्याच्यावर 7 till 8 लिहिलं पण ते छोटे ठेवलंय. घरी घालते. इथे ठेव. आता हा ड्रेस दाखव. हा पण किती छान आहे, छान दिसायला. बघ हे माझं पण आहे. माझं पण आहे म्हणजे तुझंच आहे. हे कोणी घेतलं. पुन्हा आजीने घेतलं आहे. शिवून घेतले छान शिवून कापड आणून. घेतले. पण आजीने शिवून घेतलं. शिवून दिलं मला पुन्हा आजीने. हा सगळं पुन्हा आजीने केलं. छान आहे. सगळं. तर खूप मोठ्या ब्रेक नंतर ना आम्ही परत आलेलो आहोत. आता मुलींचा चिवचिवाट बंद झालाय. आजी इकडे आता लसूण
सोलत बसल्यात, संध्याकाळच्या तयारीला लागायचे, परंतु अर्धी राहिलेली शॉपिंग आता कंटिन्यू करते. मुलींचे सारे ड्रेस झालेले आहेत, दाखवून काय काय मिळाले त्यांना सगळ्यांकडून. तर ह्या आई रविवार पेठेमध्ये गेलते तेव्हा त्यांनी अशा प्रकारे टोप्या आणल्यात, आपल्याला गणपतीमध्ये किंवा दिवाळीमध्ये लागतात. त्यामुळे एक अशी खणाची आहे चॉकलेटी आणि एक ब्लू रंगाची अशी निळी. तर 2 टोपे आणलेले आहेत छान. खूप साऱ्या बांगड्या, गळ्यातले बेल्ट, असं खूप काय 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 इंडियामधून साहित्य आलेलं आहे दोघींसाठी. अशा प्रकारे बेल्ट, केसांना लावण्यासाठी. आणि हे काही छोटी आजी, मुलींच्या छोटी आजी म्हणजे माझ्या मावस सासूबाई, त्यांनी पण खूप साऱ्या काय काय पाठवले मुलींना. गळ्यातले, बांगड्या, ब्रेसलेट पाठवलेत सुंदर सुंदर. हे असे ब्रेसलेट पाठवलेत एक एक असं घालण्यासाठी. हे अशा प्रकारे छान असं नेकलेस आहे, पण खूप सुंदर आहे असं घालण्यासाठी, वेगवेगळ्या रंगांचा. क्लिप्स, खूप साऱ्या बांगड्या वेगवेगळ्या टाईपच्या. मामीने पण बांगड्या दिल्यात, आजीने पण बांगड्या आणल्यात. हे पण असं एक छान चैन आहे आणि त्याला पेंडेंट. हे अशा प्रकारे सुंदर असे कानातले, त्याच्यावरती क्लिप्स. खूप सारं साहित्य आले यावेळेस भारतामधून. बांगड्या, गळ्यातले, बेल्ट, हेअर क्लिप्स. इथे पण अजून बांगड्या आहेत, अजून छान छान मोत्याच्या बांगड्या. त्या दोन्हींना एकसारखे दिलेल्या आहेत अशा प्रकारे. सुंदर आहे ते एकदम कलरफुल. हा असा मोत्याचा सेट छान गळ्यातला. हा पण एकीला मोत्याचा आहे अशा प्रकारे आणि एकीला मामीने दोघींना एक 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 सेट पाठवलाय. बांगड्या पाठवल्यात, अजून अशा कलरच्या पण बांगड्या आहेत ह्या. परत अजून छोटी आजीने खूप सारे असे क्लिप्स पाठवलेत वेगवेगळे. खूप सारे वेगवेगळे म्हणजे की आकार आहेत त्याच्यामध्ये. हे बघा, हॅलो किटी आहे. खूप लागतात क्लिप्स, या साऱ्या गोष्टी खूप लागतात. हे सगळं काही आणले ते अजून एक. आणि आता इथे आहे ही सगळी माझी शॉपिंग. मी एक एक करून आता तुम्हाला हे सगळं काही दाखवते. खूप सुंदर अशी साडी घेतली. ही आमच्या पुण्याच्या आईने, आजीने म्हणजे की माझ्या सासूबाईंनी साडी घेतली. ही पिंक कलरची खूप सुंदर आहे एकदम. मस्त दिवाळीला वगैरे मी नेसू शकते. आणि त्याच्यावरती अशा प्रकारे ब्लाऊज शिवलाय, असं म्हणजे वहिनीने शिवून पाठवलाय ब्लाऊज त्याच्यावरचा. अगदी मस्त गुलाबी रंगाची साडी आहे, छान अशी. तिला गोंडे वगैरे सगळं काही तयार आहे. साडीला फॉल पिको वगैरे केलाय. आणि विशेष म्हणजे साडी खूप अशी मऊ चोपून बसती, म्हणजे नेसल्यावरती फुगत नाही आणि आपल्याला कॅरी करायला पण सोपं जातं. म्हणजे एकदा मस्त साडी पिन केली की आपण तिला छान घालून 1-2 तास मस्त पूजा करू शकतो, किंवा खालीवर पायऱ्यांवरून करताना पण खूप इझी जातं. तर छान सॉफ्ट असं सिल्क आहे याचं. ही साडी दादा वहिनी म्हैसूरला गेलते तेव्हा त्यांनी आणलेली आहे. तर ही म्हैसूर सिल्क अशी साडी आहे. म्हैसूर सिल्क, म्हैसूरला गेल्यावरती तिथली आठवण म्हणून.
ही पण खूप हलकी फुलकी आहे आणि अगदी साधी, म्हणजे की नेसून आपण कॅरी करू शकतो, बाहेर जाऊ शकतो कुठल्या इव्हेंटला वगैरे. तर नेसल्यावरती असं जड काही वाटणार नाही अंगावरती, म्हणजे पटकन घालून तुम्ही छान दिवसभर कॅरी करू शकता आणि काहीच वजन पण नाही आहे, त्यामुळं हलकी फुलकी छान. आणि कलर पण नाही आहे, हा असा कलर पण नाही आहे माझ्याकडे. यावेळेस खूप सारी शॉपिंग झाली, साड्या, ड्रेस, खूप सारे काय 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 काय. तर अजून एक साडी आहे, म्हणजे आजी म्हणजे माझ्या सासूबाईंनी 2 साड्या घेतल्यात. ही एक ब्लू रंगाची. थांबा थांबा थांबा, ही मालिका आत्ता सुरू होत आहे, त्यामुळे तुम्ही जर अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर जेव्हा आम्ही बाहेर जाऊ त्यावेळेस तुम्हाला ट्रॅव्हलमधले आमचे अनुभव आम्ही तुमच्याबरोबर नक्की शेअर करू. तर ही अशा, आणि त्याच्यावरचा हा असा ब्लाऊज आहे. ही मोरपंखी रंगाची साडी आहे, मस्त अशी. ही पण जास्त जड नाही आहे, हलकी फुलकी नेसू शकतो आपण. ही अजून एक साडी आहे, पण ह्या 2 साड्या कॉटनच्या, मस्त जांभळा आणि व्हाईट असा कलर आहे. तर जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे, कॉटनच्या असल्यामुळं अगदी हलक्यात एकदम, आणि छान असे ब्लाऊज शिवलेले त्याच्यावरती. ही असा एक रंग. जेव्हा इथं मराठी शाळा किंवा छोटे छोटे कार्यक्रम असतात, कुठे जायचं असेल तर तेव्हा अशा कॉटनच्या साड्या छान नेसल्यावरती आपल्यालाही भारी वाटतं, किंवा कॉटन थोडंसं हलकं फुलकं घालून जाऊ शकतो. चोपून चापून राहतात ह्या साड्या, आणि मेन म्हणजे की जास्त असं भडक उठून दिसत नाहीत. नाही तर मग सगळ्याच साड्या खूप भर जरी असतील किंवा खूप गडद असतील तर छोटे छोटे इव्हेंट्स असतात तेव्हा मग जायला नको वाटतं साडी नेसून. तर अशा छान कॉटनच्या साड्या ज्या छोट्या छोट्या कार्यक्रमांना आपण नेसू शकतो. ही झाली माझ्या साड्यांची शॉपिंग. आता मी दाखवते ड्रेस. हा एक माझा मस्त समर, हे सगळे समर क्लोथची शॉपिंग आहे. इथे आता बाहेर आम्ही फिरायला जाऊ तेव्हा मस्त ड्रेस घालता यावेत म्हणून सगळे कॉटनचे ड्रेस घेतलेले आहेत. तर हा पण एक मस्त वन पीस आहे, म्हणजे ड्रेस आहे मिडी, तर आपण घालून जाऊ शकतो. कॉटनचा असल्यामुळे छान उन्हाळ्यामध्ये, आणि जास्त गडद कलर नाही आहे, छान लाईट वेट ड्रेस आहे. तर हा एक असा ड्रेस आहे, आणि याला इथे असे बेल्ट आहेत, त्यामुळं जर तुम्हाला कमी जास्त करायचे असेल तर दोन्ही साईडनी बटन म्हणजे की चेंज करू शकता, जेणेकरून तुमच्या साईजनुसार तुम्ही ते कपडे म्हणजे मस्त बसू शकतात, फिट बसू शकतात. हा एक कॉर्ड सेट आहे अशा रंगाचा, म्हणजे की बाहेर ट्रिपला वगैरे जाताना मी हे कपडे सगळे घालू शकते. हा पण एक कॉर्ड सेट आहे, हलके फुलके उन्हाळ्यात घालण्यासाठी. थोडेसे मोठे आहेत असं वाटते. हा पण एक, ही त्याच्यावरची पॅन्ट आहे, प्लाझो पॅन्ट आहे, आणि हा त्याचा टॉप आहे असा मस्त 3/4 स्लीवचा. सणावाराला घालण्यासाठी ड्रेस. तर हा एक असा सुंदर ड्रेस आहे, त्याची 3/4 अशी स्लीव्ज आहे, मस्त याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे, आणि खूप असं सॉफ्ट वर्क, म्हणजे सॉफ्ट कापड आहे ह्याचं, एकदम मऊ असं. आणि ही त्याच्यावरची ट्राउझर. हा अजून एक खूप सुंदर असा ड्रेस आहे जो सणाला घालू शकतो आपण, सॉफ्ट एकदम. ह्याचं पण फॅब्रिक आहे, हे बघा, हे अशा रंगाचा, अबोली रंगाचा मस्त ड्रेस आहे, आणि याला याच्या इथं गळ्याला असं गोल्डन कलरची डिझाईन केलेली आहे, आणि ही त्याची पॅन्ट.
त्याची ओढणी पण खूप सॉफ्ट आहे, म्हणजे साईडला अशा प्रकारे इथं लेस लावली आहे साईडला, आणि मधलं कापड पण खूप छान आहे, सॉफ्ट आहे. तर मस्त आपण घेऊ शकतो. ही अशी ओढणी ह्याच्यावरची. हा पण एक मस्त कॉर्ड सेटच आहे, फ्लॉवर पॅटर्न आहे याचा, छान असा ब्लू. आणि कॉलर आहे, कॉलर स्टँड कॉलर अशा प्रकारे. अजून एक खूप छान असा ड्रेस आहे जो कॉटनचा आहे, परंतु तो पूर्ण फुल वन पीस आहे. तर हा बघा, हा अशा रंगाचा मस्त, आणि त्याच्यावरती मस्त असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे. तुम्ही हा असा एकदम म्हणजे की फक्त सिवलेस घालायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही हा ड्रेस घालू शकता. याला पण मागे छान नॉट वगैरे आहेत, तर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. किंवा मग वरती घालण्यासाठी त्याला अशा प्रकारे जॅकेट आहे, सुंदर असं एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं. ड्रेस छान आहे ना, मस्त वाटतंय. कॉटन आहे ना, मेन सॉफ्ट. त्याला फक्त आता ड्रेस हे करावं लागेल, शिवायला लागेल, हे इस्त्री करावं लागेल. हो, धुतलं की अजून एक इस्त्री. टोपी आणि दोन अंग, देवाचं वस्त्र, हे काय 2 टोप्या दोन्ही आणल्या ना? टोप्या सापडल्या. हा. दाखवल्या ना ह्या, मस्त आणि वस्त्र पण आहे. बसायचं. तर ही अशी ही सगळी शॉपिंग नाही, मस्त आहे ड्रेसची. हे. हा, मला खूप आवडले. हा शेवटी एकदम शर्वरीच्या बाबाने ऑर्डर हा. मारला होता एकदम गुरुवारी last ला. आलं ते. तर ही गुरुवारी सगळी का शुक्रवारी. कपड्यांची शॉपिंग माझ्या शरूच्या बाबांनी केली, त्यांच्या चॉईसनी. हे सगळे त्यांनी कपडे ऑर्डर केलेत. तर कार्टमध्ये टाकण्यापासून कुठला घ्यायचा कुठला नाही, कुठले रंग आहेत ऑलरेडी माझ्याकडे, ते सगळं बघून त्यांनी मॅचिंग छान. होती का ग टोपी? हा, अशा आहेत ना कुर्ती त्यांच्याकडे, मॅचिंग होईल. त्यानुसार त्यांनी हे सारे कपडे घेतलेत. आणि याच्यात खूप सारे कॉर्ड सेट वगैरे आहेत जे आता जास्त चालू आहेत त्यानुसार. आणि सगळ्यात सुंदर अजून एक ड्रेस आहे, तो म्हणजे की हा जो मी दिवाळीला वगैरे घालेल, म्हणजे पहिली आंघोळ असते तेव्हा. तर हा असा प्लाझो आहे, हा मोठा असा प्लाझो आहे, आणि या रंगाचा आहे, शॉर्ट प्लाझो. आणि त्याच्यावरची ओढणी अशी सॉफ्ट, सॉफ्ट फॅब्रिक आहे, मस्त ओढणी. ती पॅन्ट म्हणली, पॅन्ट सापडली का तुला? आहे का? हो, सापडले आहेत ना त्याच्यात. आणि अजून आता गणपती येतील, दिवाळी, तर नेहमीप्रमाणे आईने रविवार पेठेतून ते गेल्यावरती अगरबत्ती, धूप, कापूर आणि वाती, भिजवलेल्या वाती, हे सगळं काय आणलेलं आहे. आणि ह्या पॅन्ट, 2 पॅन्ट ऑर्डर केलं मला ऑफिसला घालून जाण्यासाठी. अशा प्रकारे ही एक पॅन्ट, ही खूप सुंदर आहे. ही आपण कुठेही घालू शकतो. छान असा व्हाईट कलरचा शर्ट किंवा छान ह्याच्यावरतीची ही पॅन्ट दिसेल, मस्त ग्रीन कलरची. अजून एक मिडी ड्रेस आहे, तो म्हणजे हा असा. हे पण छान आहे, कॉटनचा आहे, अगदी प्युअर कॉटन आहे, आणि मस्त कधी पण घालून बाहेर जाऊ शकतो. अशा प्रकारे मस्त फ्लॉवर आहे, याच्यावरती फ्लॉवर प्रिंट केलेलं खालच्या साईडला, आणि मध्ये व्हाईट. असं पिवळ्या रंगाची लेगिन्स घातली. नाही, असंच घालायचं फक्त, खाली लेगिन्स नाही घालायचं. नाही नाही, हे मिडी ड्रेस आहेत फ्रॉक सारखे, हा हा. हे विदाउट लेगिन्स वाले. हे खूप छान आहे, कॉटन येतं, उन्हाळ्यात घालू शकतो आपण. आणि हे 2 कुर्ती आहेत चिकनकारी, ज्या जीन्सवरती घालून जाऊ शकतो.
एक ब्लॅक याचा सेट होता, म्हणजे की 2 कुर्तीज एका म्हणजे पॅकेटमध्ये. तर ही एक अशी पोपटी रंगाची चिकनकारीमध्ये, आणि ही जीन्सवरती आपण घातलं पटकन. ते का साडीवरचं ब्लाऊज शिवलं नाही वाटतं ब्लाऊज नाही. कुठल्या साडीवरचा? ते दुसऱ्या साडीवरचं. ते त्यांनी घेतलेल्या साडीवरचा नाही शिवला, हा या साडीवरचा नाही शिवला. आणि तू ते आधी मी 2 दिलेले ते त्या शिवले ना. शिवले. कसे शिवले दाखव. बघ आहेत का ते? ह्याच्यात आहेत ना. मी बघितलेच नाही. ही गडबड म्हैसूर वरून आणली, म्हैसूर सिल्क. म्हैसूर सिल्क आणली होय. छान आहे. तर यावर्षी भरपूर शॉपिंग झालेली आहे. तर मी गेलते 2 वर्षापूर्वी, तेव्हा थोडेफार कपडे साड्या घेतल्या होत्या, त्याच्यानंतर ना आत्ता. त्यामुळं खूप सारे कपडे साड्या आणि असे 2-3 आईने रेडीमेड ब्लाऊज पण आणले, होय का? जे अंगाला फिट बसतात ना, म्हणजे याला हे नसतात, स्ट्रेचेबल असतात, हे तुमच्या साईजनुसार. तर हे असे 2-3 तू ब्लाऊज रंग आहेत. सांगितली होती का? नाही, मला माहित नव्हतं हे आणणार आहेत म्हणून. असे होय. एक ह्या कुठनं साडीवरती मिळालं मॅच काय होईल काय माहिती. एक ह्या साडीवरती मॅच होईल, पिंक कलरचा आहे, आणि एक असा आहे आणि एक ऑरेंज कलर आहे काहीतरी, किंवा गोल्डन. दर ठेव. आणि हे ब्लाऊज शिवलेलं. बघू कसलं काय शिवलंय म्हणून. हा, ब्लाऊजचं काय नव्हतं, गोंडे करायचं होतं. चांगलं झालं. आणि अजून एक कुठे, हा पण एक. चांगलंय. तर ही अशी होती आमची सगळी शॉपिंग. अजून खूप साऱ्या काही काही गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी आम्ही काढल्या आणि वापरायला पण लागलेलो आहोत. जसं की एक स्टीलचा कुकर आणला, एक छान असं स्टीमर आणले, ज्याच्यामध्ये मोदक, इडली, त्याचे वेगवेगळ्या प्लेट्स आहेत, आणि ढोकळा वगैरे आपण करू शकतो. त्यामुळं त्याचे वेगवेगळे आपल्याला उपयोग आहेत. जेव्हा आता गणपती येतील तेव्हा मोदक करू शकतो, किंवा इडली, ढोकळे वगैरे असं करण्यासाठी. आणि बारीक सारीक खाऊ हे ते तर आम्ही काढून सुरू पण केलं. तर ही आमची सगळी इंडियातली सगळी शॉपिंग, मुली, माझ्यासाठी, यांच्यासाठी अशा प्रकारे छोटे छोटे गिफ्ट्स आणि हे सगळी कपड्यांची शॉपिंग झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली आमची ही सगळी शॉपिंग कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवा विषय, नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या, आणि असंच व्हिडिओला लाईक करा. बाय बाय. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. देवा